ओवी, आपण नात्याने जरी बहिणी असलो ना तरी तशा आपण एकमेकींसाठी अनोळखीच होतो. तुझी आणि माझी मैत्री होईल की नाही, आई आणि मावशी सारखं नातं आपल्यात निर्माण होणार की नाही, ती प्रश्न. ओवी, तू एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून खूप केलंयस माझ्यासाठी. मी तुझे आभार कसे मानू मला हेच कळत नाहीये. निशी, सिरियसली? इडियट. मला मैत्रीण म्हणतेस, बहीण म्हणतेस आणि ह्या आभार अँड ऑल फॉर्मॅलिटीज करतेस. कम ऑन. मी मस्करी नाही करत आहे, मी खरंच सांगते. ते बघ, तू जर मला फोर्स केला नसता ना, मी परत खेळूच शकले नसते. मी खरंच सांगते. मी निशी, अगं तू. निशी, हे काय काय झालं? ते दादांनी हात पकडलेला ना. गॉड, त्या पेरेंट्सला कधी कळणार आहे सगळं? खूप दुखतंय. नाही, ठीक आहे ओवी. ठीक आहे कसं काय? अगं खरंच नको ओवी. थांब ओवी, जरा. राहू दे ना. थांब. ओवी, थांब जरा. किती लागले ते? लग्न झाला ना की मग निशिक सुद्धा जबाबदारीची जाणीव होईल आणि त्या ओवीच्या नादाक लागणार नाही. खेळाचा नाव पण विसरून जाय. बघ तू आहे, सांग ना कधी लावायचा लग्न? बाय, लग्नाची सतत घाई करू नको, जरा दमान घे गोष्टी. आज बघलस ना, श्रीनूच्या डोळ्यात निशीबद्दल काळजी आणि आपुलकी दिसत होती ती. अगं त्यांचा नाता जरा फुलू दे. आहे नाता काय, लग्नानंतर पण फुलात. आता ह्यांच्या बरोबर नाता फुलवूक मी काय रत्नागिरीत गेला होताय काय? की माझा ऐक, जास्त वेळ थांबून चालणार नाही. आता उमा म्हणत होता पोर शब्दाबाहेर नाही, पण गावाबाहेर गेली ना थेट कोल्हापुरापर्यंत. आहे आज खेळूक गेलाय, उद्या काहीतरी भलताच घडला तर? आहे नीट विचार कर. मी उगाच घाई करत नाही, काळजीपोटी घाई करताय. पटता ना तुका? लाली, तू काही एक चुकीचा बोलत नाहीस, ह्या पट्टा माका. अगो पण रघुनाथाचा राग तरी शांत होऊ देत. मग हे बोलतोय मी त्याच्याशी. हा हा, पण तू काहीतरी मध्ये बोलून गोंधळ घालू नको म्हणजे झाला बाई. बरा, तू खरं बोलणार असशील ना तर सगळं ऐकताय मी तुझा. आता बोलताय म्हणून सांगला ना तुका. हा, जा आता झोप जा, माका पण झोपू दे. हा जातय. निशी, कोच सरांचा फोन उचल. अगं कट का केलास? उचलायचा ना. काय नाही. अगं निशी, अगं त्यांच्यासमोर जे झालं त्याच्यामुळे त्यांनाही टेन्शन आलं असेल. बोल ना, काय काय म्हणतात ते तर बघ ॲटलिस्ट. पण उचलून काय करू आणि काय बोलू मी त्यांच्याशी? काय बोलणार आहे म्हणजे? निशी, त्यांनाही टेन्शन आलं असेल ना. उचल. ओवी, आधीच मला शिक्षा झालीये, माझं कॉलेज बंद झालंय. मी जर ही चूक परत केली ना तर दादांना कळल्यावर खूप खूप अवघड होईल. नको ओवी, प्लीज. निशी, पण तू सरांशी बोलली नाही तर त्यांना कसं कळणार आहे? नको कळू दे ओवी. ते सतत कॉल करतात. तू कॉल उचलला नाहीस ना, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतील.
प्लीज काहीतरी सांगावं लागेल ना त्यांना. मग तू बोल ना त्यांच्याशी. मी काय बोलू? बोल की यापुढे मला फोन करू नका. निशी ते तू हे घे, तू बाहेर जाऊन बोल त्यांच्याशी. सांग पुढे अजिबात कॉल करू नका. अभि तू सांग. निशी उचल. हॅलो हॅलो हॅलो. निशिगंधा, तू ठीक आहेस? निशिगंधा नाही, मी ओवी बोलते. पण सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे आता ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आय डिडंट गेट यू. घरातलं वातावरण जरा बिघडलंय. आज जे काही झालं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं आणि मला माहीत नव्हतं निशीच्या घरी एवढे रिस्ट्रिक्शन्स असतात. तुम्हाला अजून बरंच काही माहीत नाही आहे सर. हा, और क्या बाकी आहे? ॲक्च्युली निशीच्या बाबांनी तिचं खेळणं बंद केलंय. काय? ते असं कसं करू शकतात? हाच प्रश्न मलाही पडलाय. पण निशी त्यांच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. तिला घरून परमिशन नाही आहे. बट या देयर इज वन मोर थिंग. व्हॉट? खेळण्यासोबत निशीचं काही दिवस कॉलेजही बंद केलंय. ये गलत है. आपण काहीतरी केलं पाहिजे याबद्दल. सर या घरातले रूल्स, इथलं डिसिप्लिन याचं आपण काहीच नाही करू शकत. आणि घरातली माणसं त्यांच्या अगेन्स्टही नाही जाऊ शकत. ह्या घरात तिचे बाबा जे म्हणतात तेच होतं. सो बेसिकली जर निशिगंधाचे बाबा तयार झाले तरच ती खेळू शकते. राईट. आणि ते यासाठी कधीच तयार होणार नाहीत. पण त्यामुळे एका चांगल्या प्लेअरचा लॉस होईल. त्याला आपण आता काहीच करू शकत नाही. निशी आता पुन्हा खेळेल असं वाटत नाही मला. अँड आय थिंक आजचा तिचा हा लास्ट गेम होता. नाही, मी माझी एक चांगली प्लेअर गमवू शकत नाही. मी काहीतरी विचार करतो. यू डोंट लूज होप. ओके बाय. बाय. ओवी, तू ठीक आहेस ना? बघा, जे काही झालं ते खरंच सगळं माझ्यामुळेच वाईट होतंय का? मी इकडे यायच्या आधी खरंच तुम्ही सगळे खूप सुखात होतात. आय थिंक डॅडी मला सोडून तिकडे खुशच असेल. मॉम पण गेली. ऍक्च्युली ना मी एकटीनेच राहायला हवं. कारण सगळे प्रॉब्लेम्स माझ्याचमुळे होतात ना. नाही ओवी, असं काही नाहीये. आणि तू एकटी पण नाहीयेस. मी आहे ना तुझ्यासोबत इथे. हे बघ ओवी, तू निशी सोबत उभी राहिलीस हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगं कधी कधी लोक घेतलेली जबाबदारी समोर संकट दिसतात झटकून लावतात अगं. पण तू त्यापैकी नाही आहेस. आज जे काही घडलं त्या सगळ्याला तू किती धीराने सामोरी गेलीस अगं. हा, तुझ्याकडनं चूक झाली, पण चूक फक्त तुझी नव्हती, चूक निशीची सुद्धा होती ना. पण तू सगळं तिच्यासाठी केलंस, हो ना? मी तुला
तुला वाटत असेल की इथे तुझ्यासाठी कोणी नाहीये, पण प्लीज असं नको समजूस. मी कायम असेन तुझ्यासोबत, एक मित्र म्हणून. फ्रेंड्स. इथून पुढे तुला कधी काही वाटलं तर हक्काने मला सांगायचा. मी आहे. शुभ. निशी, लागला ना? दुखता? हो, पण ओवीने औषध लावलंय. आई, एकदा तुझ्या समोर खेळायचं होतं. मावशी खेळायची ना, अगदी तसंच. आपले सगळे प्रयत्न वाया गेले. तू, ओवी, तुम्ही दोघं माझ्या पाठीशी नेहमी उभ्या राहिलात, आणि आज माझ्यामुळे तुम्हा दोघींना हे सगळं कधी ना कधी तरी होणारच होतं. पण हे अशा प्रकारे तुझ्या आवडीचा वापर करून भुवनेश्वरी बाईंनी असं करायला नको होतं. त्यामुळे सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली. पण तुम्ही दोघींनी तरी मला विश्वासात घ्यायला हवं होतं ना. माझ्याशी का खोटं बोललात? कारण मला असं वाटलं की तुला सगळं खरं सांगितलं असतं तर खूप लांब आहे म्हणून तू आम्हाला परवानगी दिली नसतीस, आणि मग सगळंच अवघड झालं असतं. निशीला स्वतःला प्रूव्ह करता आलं नसतं, आणि असं जिल्ह्यात खेळून ती किती चांगली प्लेअर आहे हे कोणाला पटवून देता आलं नसतं. हो मान्य आहे, पण निदान मला सांगितलं असतं तर यांना मी कोल्हापूरला तरी येऊ दिलं नसतं. सॉरी, खरंच माझं चुकलं. इथून पुढे खरंच मी काहीच लपवणार नाही तुझ्यापासून. बट जे झालं ते झालं. पण आता निशीच्या स्वप्नांचं काय? काय आता काही होऊ शकत नाही. यांनी तर हिला कॉलेजला पण पाठवणं बंद केलंय. पण तिच्या बाबांचा विरोध आधीपासूनच होता ना, ते आपल्याला आधीपासून माहित होतं.
मग तरी सुद्धा आपण तिच्या पाठीशी का उभे होतो? पण आता काहीच मार्ग नाहीये. आणि मी म्हणाले होते की एक स्पर्धा झाली ना तर बास झालं, पण मोह थांबलाच नाही. हा मोहच असतो की जो आपल्याला अडकवत जातो. आणि आता मला तुम्हा दोघींना अडकवायचं नाहीये. तुम्ही दोघं माझ्या खेळासाठी नेहमी माझ्या पाठीशी उभं राहिला. मग आता तुमच्यासाठी मी माझा खेळ सोडूच शकते ना. मग ही रॅकेट तू अजूनही का ठेवलीयस? निशी, ही रॅकेट जेव्हा तुझ्या बाबांनी तोडली तेव्हा तुझं स्वप्न मोडलंच होतं ना. पण तरी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी तू हिला पूजलंस आणि ज्या डिवोशनने पूजलंस ते सगळं विसरलीस. निशी, आय नो तुलाही तुझं स्वप्न पूर्ण करायचंय, हो ना? पण आता काहीच मार्ग नाहीये. सगळे मार्ग बंद झालेत. ओवी, खेळायचं सोड, कॉलेजला जायचं बंद केलंय दादांनी. माझ्याने आता नाही होणार. निशी, अगं पण का शक्य नाहीये? सगळं शक्य होईल. ही तुझी आई सांगते. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील निशी. कितीही अडचणी आल्या तरी मी तुझ्या स्वप्नांना बळ देणार. हे एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत. पण प्रश्न निशीच्या कॉलेजचा ता बंद करून कसा चालत? पण कालच एवढा रामायण झाला, आज परत विषय काढलाय ना तर चिडतील. नाही चिडणार. उमा, इतक्या वर्षांचा संसार आपलो, बऱ्याच गोष्टी न सांगता सुद्धा ओळखल्या जातात. आणि एवढी समजता आपल्या नात्यात नक्कीच आहे ना. पण माझ्याशी बोलण्यापूर्वी तुमका एवढा विचार करू लागता? उमा, जे काय मनात आहे ना ते बोलून मोकळे व्हा.